सांगितलं होतं मी. मला साड्या वाटप करेल. इथल्या कंपनीत तुमच्या साड्या तुमच्या घरी पोहोचल्या. भाऊ मी काय म्हणते ते तेवढं मला गुलाबी रंगाची साडी पाहिजे होती. हो होतो तुमची साडी काय. हां, सर्वांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. मत फक्त मलाच द्यायचं. अगरबत्ती लाव. किती मच्छर झाले. अहो मी तर असं ऐकलंय आपल्या परिसरात म्हणजे डेंग्यूची साथ सुरू आहे. पण याचं काहीतरी केलं पाहिजे बरं का. मालच होमकडे जातो. आपल्या सर्व समस्या त्यांना सांगतो. ते काहीतरी मार्ग काढतील. अहो पण सोबत कुणाला तरी घेऊन जाताना. घेऊन जातो की गल्लीतल्या मित्रांना. अरे देवा, राहू द्या तुम्ही. मीच येते तुमच्या सोबत. नाहीतर तुम्ही बसाल कुठेतरी पार्टी करायला. चला निघा. बरं. भाऊ हो भाऊ, अहो आमच्या समस्या सोडवा भाऊ. हो भाऊ, खूप त्रास आहे हो आम्हाला. अहो कामाला बाई सुद्धा मिळत नाहीये मला तर. ए तू गप्प बस. भाऊ काहीतरी मार्ग काढतील. अहो लॉकडाऊन तरी लावा म्हटलं. परत यांची कामाची सवय मोडून गेलेली आहे ना हो, म्हणून म्हणते. हे बाई जगदंब काय काय करताय तुम्ही. मतदान हा तुमचा अधिकार आहे आणि तो बजावलाच पाहिजे. प्रत्येक नागरिकानं मतदान केलेच पाहिजे. पण महाराज आमची ज्या पक्षावर निष्ठा आहे त्याच पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षात जातो. अहो तेव्हा आमची मनस्थिती काय असेल याचा ते विचार देखील करत नाही. आणि हीच नेते मंडळी आमच्या तरुणांना व्यसनाधीन करून त्यांना चुकीच्या मार्गाला नेत आहेत. बरोबर आहे. म्हणून आता मतदान करा. पण जो नेता आपल्या पक्षाशी एकनिष्ठ प्रामाणिक आहे अशाच उमेदवाराला तुमचे अमूल्य मत द्या. आणि कुठल्याही आमिषांना बळी न पडता कुठल्याही व्यवहाराच्या बदल्यात आपले मत विकू नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या युवा पिढीला आपली संस्कृती, परंपरा आणि धर्माविषयाची जाणीव करून द्या. जेणेकरून कोणीही तुमच्यातली एकी व निष्ठा पाहून बिथरला पाहिजे. आपल्या संस्कृतीवर कुठल्याही प्रकारे हल्ला करण्याच्या आधी त्याला त्याचा परिणाम आठवला पाहिजे. आम्ही आशा करतो की तुम्हाला आमचे म्हणणे समजले असेल. मग विचार करा. अजूनही वेळ गेलेली नाही. आई जगदंबा तुमच्या पाठीशी आहे. येतो आम्ही. जगदंब जगदंब.
आमचे दिग्दर्शक राहुलभाऊ मोगळे, सहाय्यक हर्षद परदेशी, देखाव्याची संकल्पना समस्त अष्टविनायक मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि एक्सक्यूज मी, तुम्ही जाता का प्लीज? आम्ही खूप टेन्शन मध्ये आहे हो. यस यस, टेक युअर टाइम. किती शिकलाय रे तू? अरे तुमच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे. आय एम ऑलरेडी ग्रॅज्युएट. अरे तुम्ही तर 5वी फेल दिसताय. हो, अरे मी बी ग्रॅज्युएट. मी पण MBA. भाऊ, मी पण BCom झालेलो आहे. आणि काय रे तोंड भाषा, तू का बरं शांत बसलाय? आणि तू काय शिकलाय रे? मी आहे, सांगाल ना कधीतरी. अरे 10वी फेल रे तू. अरे मग एकच विषयात गेलो ना, एवढं काय त्याच्यात? काय फेकू राहिला तू? सगळ्या विषयांमध्ये एकच विषय पास व्हायला तू. हा, काय फेकू राहिलाय डांबऱ्या? अरे का पारे तुम्ही? जा तुम्ही पुढे जा. चाललोय रे. भगवान के नाम पे दे रे बाबा, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. अरे बबल्या यार, मला माझं पुढचं भविष्य दिसतं यार. अरे यार नको घाबरू यार आम्हाला. तू काय करायचं यार? काय करा म्हणजे चला आपला घर जाऊ थोडेच. आणि आता घरी जाऊन बापाची तोंड नाही आहे का? साला या बेरोजगारीमुळे जीवनाची फार वाट लागली यार. काय राव, चला घरी. पाहुणे मंडळी, या देशातील बेरोजगार मंडळींची व्यथा विषय गमतीचा जरी वाटत असला ना, तरी देशाच्या भविष्याचा आणि अस्मितेचा प्रश्न आहे. कारण बेरोजगारीमुळे तरुण मुलं ही वाईट व्यसनाला आणि गुन्हेगारी वळणाला जात आहेत. आणि माझी तरुणांना कळकळीची विनंती आहे की जमेल तो व्यवसाय करा, काही काम धंदा करा. कामाची लाज तर अजिबात बाळगू नका. 2 पैसे कमवा, पण वाईट वळणाला जाऊ नका. ला 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 ला. मेरी उम्र के बेरोजगारो, जाति धर्म के चश्मे उतारो. देखो ये कमीशन दे रहे हैं हमको पेंशन. यूपी ट्रिपल एसी या SSC रेलवे, हर कोई खेलता है छात्रों से खेल में. लेते नहीं है एग्जाम यूं बर्बाद साल करते, लेते नहीं है एग्जाम यूं बर्बाद साल करते. और दे चुके हैं एग्जाम जो यहाँ तुम रिजल्ट पर से. तो गाँव तो नौकरी हमको दो, नौकरी हमको. आज परत हिने कचरा माझ्या दारात लावला. हिचं तर नेहमीच झालंय. आज ना बघते तिला. अगं ये बाहेर ये लवकर. काय ग, काय ओरडते सकाळी सकाळी? ओरडायला काय झालं तुला? रोज रोज पाहते माझ्या दारात कचरा लावते. तुला काही कचरा कुंडी वाटते का ग? मग तू तुझ्या दारातला कचरा माझ्या दारात का ढकलतेस ग? तुला पण ही काही कचरा कुंडी वाटते का? येऊ दे त्यांना संध्याकाळी, सांगतेस त्यांना. मग सांग ना, मी काय घाबरते का तुझ्या नवऱ्याला? असं पण नगरपालिकेतच आहे नाही का? आणायला लाव मग त्याला कचऱ्याची गाडी. तुझा शहाणपणा तुझ्याकडेच ठेव. मी चांगली बाई नाही हा, आणि माझ्या नवऱ्यावर जाऊ नकोस. जाईल ना, काय करशील? आणि माझा शहाणपणा काढते का? आता तर बघच तू. ताई जाऊ द्या ना. अहो सकाळी सकाळी कशाला भांडण करता? अहो भाऊ, कसं काय जाऊ द्या? नेहमीच कचरा लावते ही. आणि मागे तर तिच्या त्या बारक्या पोराला माझ्या दारासमोर शिला बसवायची आणि ढुंगण बी माझ्या दारासमोरच धुते.
हे चांगलं आहे का बरं हिचं वागणं? अहो वहिनी, पोराला असं कुठं बसू नये, हे चांगलं नाही. आपली जागा व आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आपण. मग गल्लीत मीच घाण करते का? ही बाई तिच्या बाळाचे डायपर माझ्या दारात फेकते, ते नाही दिसत का तुम्हाला? अहो ताई, असे ड्रायव्हर फेकू नये, ते पिशवी मध्ये भरून डब्यात टाकावे. हो काका, हे डायपर ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचे की सुक्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचे? बेटा डायपर पहिले सुका असतो,